मला वाचवण्याचा प्रयत्न करणारा खरं तर मला मारण्याचा प्रयत्न करत होता। आणि तुला मारण्यासाठी त्या दोघांनी नकुलला जिवंत करण्याचं ठरवलं। कोणी ही दुसरी व्यक्ती? निशा। निशा तुला या साहिलच्या केसमुळे कळत मला माझ्या बाबांची आठवण झाली। आम्ही खूप उपाय केले, अनेक डॉक्टरशी ओपिनियन घेतली, पण त्याचा काहीच फायदा झाला। मला वाटतं की ते कधीच नाही ओळखू शकणार मला। थँक्यू। थांब मी बघते। हॅलो, अभिनंदन, कशाबद्दल? नाही, मी त्यांची मुलगी बोलतेय, अस्मिता। एक मिनिट। हा आई। हाँ, तुझा फोन आहे। हो घेते। हॅलो, अभिनंदन कशासाठी करताय? अहो, हे मी अभिनंदनासाठी किंवा प्रशंसेसाठी नाही केलेलं। मी केलंय त्याचं तेव्हाच सार्थक होईल जेव्हा मला हवंय ते घडेल। तरी पण तुम्ही आवर्जून फोन केलात त्याबद्दल थँक्यू। काय ग, कोणाचा फोन होता? अगं, महिला मंडळातल्या उषाताईंचा होता। पण मग ह्या तुझं अभिनंदन का करत होत्या? मला भीशी लागली ना म्हणून। मला असं का वाटतंय की तू काहीतरी लपवतेस माझ्यापासून? अगं, तुझ्यापासून कोणी काही लपवू शकतं का? आणि समजा लपवलंच तरी तू शोधशीलच की। तुझाच असेल। हॅलो, बोला। एक मिनिट। हा अस्मिता, गॅस बंद कर। होय। हा बोला। अहो, तिला तिची कामं काय कमी आहेत का? सध्या मी वाट बघतेय। थँक्स। आई, कसली वाट बघतेस? सुबोध विशाखा यायची वेळ झाली आहे ना, त्याची वाट बघतेय। थैंक यू। आई, तुम्ही नाती होती मासिकात काही लेख लिहिलाय का? ऑफिस मधली नंदा म्हणत होती, मी तिच्याकडे एक कॉपी पण मागितली। पण आई देईल ना कॉपी? मी काय गाई, आम्हाला काय दाखवलंस मासिक? कारण हे आहे। आईला आपल्यापासून हे लपवायचं होतं। आई, बाबांना अनुराधा नावाची एक बहीण आहे, आम्हाला आत्या आहे। ही गोष्ट तू आणि बाबांनी आमच्यापासून का लपवून ठेवली? आत्या आपल्याकडे कधीच का येत नाही? कारण त्यांनी आपल्यापासून कायमचे संबंध तोडले। पण का? त्यांचं लग्न यांच्या वडिलांना पसंत नव्हतं। त्यांचा खूप विरोध होता। अनुवंशनच्या नवऱ्याचा आणि सासऱ्यांचा त्यांनी खूप अपमान केला, संबंध तोडले। ते म्हणाले, याच्याशी लग्न करून तू आपल्यातलं नातं संपवलंस। आता तू आम्हाला मेलीस। मग बाबा काय म्हणाले? त्यांना त्यांच्या वडिलांचं वागणं पसंत नव्हतं, पण तेव्हा ते काही करू शकले नाही।
मामनजी गेल्यानंतर अनुवंशींची नातं जोडण्याचा यांनी खूप प्रयत्न केला, पण अनुवंशींनी आणि त्यांच्या सासरच्यांनी काही प्रतिसादच नाही दिला. उलट पुन्हा असा प्रयत्नही करू नका असं पत्र पाठवलं. त्यामुळे हे खूप दुखावले गेले होते. मला अंधुकचं आठवतं, एकदा हा विषय निघाला होता तेव्हा बाबांना खूप त्रास झाला होता आणि म्हणूनच कदाचित ते नेहमी हा विषय टाळायचे. हो, मलाही आठवतंय. म्हणजे बाबा कधीच काही बोलले नाही, पण प्रत्येक वर्षी भाऊबीज आणि रक्षाबंधन आलं ना की त्या दिवशी बाबा खूप अस्वस्थ व्हायचे. त्या आत्याच्या आठवणीमुळेच. हो ना? हो, कारण मामनजी गेल्यानंतर यांनी अनुवंशींना भाऊबीजेला बोलावलं, पण त्या आल्या नाहीत. पोस्टाने पाठवलेली भाऊबीजी त्यांनी परत पाठवली. आई, कशी होती ग आमची आत्या? मला तरी काय माहित, आमचं लग्न व्हायच्या आधी हे सगळं झालं होतं. मामनजींनी अनुवंशींचे सगळे फोटो जाळून टाकले होते. आमचं लग्न झाल्यानंतर यांच्याकडून मला हे सगळं समजलं. आज अचानक हा विषय निघाला आणि जखमेवरची खपली निघाली. आपली बहीण आपल्याला दुरावली, हे दुःख कायम यांच्या मनात होतं. हे फक्त मला बोलून दाखवायचं. सुबोध, तू नाही ना अस्मिताशी असं वागणार. अस्मिताचं काम, तिचं वागणं नाही आवडलं तर तिच्याशी संबंध नाही ना तोडणार तू. आई काय बोलतेस तू? मी असं करीन का? आई हो, एकत्र कुटुंब म्हटल्यावर मतभेद असणारच ना, पण आम्हीही समजून घेतोय ना. आणि अस्मिताही. ते आता मी आहे तोपर्यंत माझ्या पश्चात काय होईल रे? आई, अगं तू अजिबात काळजी करू नकोस. असं काहीही होणार नाही. यांचा आत्मा तुमच्या इतकंच त्यांच्या बहिणीसाठी सुद्धा तळमळत असेल. आई, आत्या आपल्या घरी परत यावी म्हणून मी प्रयत्न करेन. कसे प्रयत्न करशील अस्मिता? अनुवंशींनी त्यांचा नंबर काय, बदललेला पत्ता सुद्धा कळवलेला नाहीये. त्यांचं घर माहिती नाहीये. काही दिवसापूर्वी हे माझ्या स्वप्नात आले होते. सारखी त्यांची आठवण काढत होते. म्हणून मी हा लेख लिहिला आणि या लेखाद्वारे अनुवंशींना हाक मारली ग. मी तुम्हाला काही बोलले नाही, कारण या लेखाचं कौतुक होणं, हा छापून येणं हे महत्वाचं नसून अनुवंशींनी हा लेख वाचून त्यांनी घरी परत येणं हे जास्त महत्वाचं होतं मला. नाहीतर या लेखाचा काय उपयोग आहे? आई, तुझा हा लेख आत्यापर्यंत नक्की पोहोचेल आणि नाही पोहोचला तर मी पोहोचवेन. आणि मीही माझ्याकडून शक्य तेवढे प्रयत्न करेन. अस्मिता नेहमी म्हणते ना, शोधलं की सापडतं. हो, आणि नशिबात असेल ना तर न शोधताही सापडतं. अनुवंश, झालं ते सगळं विसरा आणि परत या. मी हात जोडते, पाया पडते, पदर पसरते. तुम्ही म्हणाल ते करते, पण तुम्ही परत या.
प्रभाकरांची शेवटची इच्छा समजून परत या. तुमची वहिनी वंसनची वाट बघतेय. भाचरं त्यांच्या आत्याची वाट बघताय. तुमची वाट बघणारी आशा प्रभाकर अग्निहोत्री. तू इथेच थांब हं. मी आले. नमस्कार. अग्निहोत्री कुठे राहतात माहितीये का तुम्हाला? माफ करा, मीही या भागात नवीनच आहे. हो का? एक मिनिट. तुम्ही अस्मिता अग्निहोत्रींचं घर शोधताय का? हो हो. ए बाळ, एकटाच आहेस का? का वाट चुकलायस? बंटी, घरी जायचं? चला. नाही अरे सीट, फोटो पत्ता काहीच माहित नाही. फक्त नाव माहिती. नावावरनं शोधावं लागेल. अरे नाही नाही, गुन्हेगार नाहीये. माझी सख्खी आत्या आहे. काही करून शोधायचंय रे तिला. आशा वहिनी, सेट मी कॉल करते. कोण? आशा वहिनी, मी अनुराधा. अनुवंश, आशा वहिनी, अनुवंश, तुम्ही खरंच आलात? हो. तुमचा मासिकातला लेख वाचला आणि मी तशीच निघून आले. खूप बरं वाटलं हो तुम्हाला सगळ्यांना भेटून. खूप आनंद झाला. तुम्ही मला आहो जाऊ नका म्हणू. मी तुमच्यापेक्षा लहान आहे, मला आशाच म्हणा. वंस, माझं लग्न व्हायच्या आधी तुम्ही या घरातून निघून गेलात आणि आता आलात ते तुमचा भाऊ गेल्यावर. मी रुसले नव्हते हो वहिनी. माझं नशीब रुसलं होतं माझ्यावर. मला आमच्या यांनी शपथ घातली होती, अडवलं होतं. पण आता ज्याच्यासाठी यायचं तो राहिला नाही आणि अडवणाराही नाही. म्हणजे दिनेशराव मला घातलेली शपथ सोडून आणि मलाही सोडून केले ते. आई, घ्या. ही धाकटी पूर्वा आणि ही अस्मिता. प्रभाकरचा वारसा पुढे हीच चालवते. म्हणजे ही आता पोलिसात आहे का? नाही नाही, मी प्रायव्हेट डिटेक्टिव्ह आहे. पण काय ग, हे प्रायव्हेट डिटेक्टिव्ह खरंच असतात का? मला आपलं वाटत होतं कादंबऱ्या आणि सिनेमातच असतात. पण बरं झालं पोलिसात गेली नाहीस ते. प्रभाकर बद्दल पेपर मध्ये वाचलं होतं ग. पण आमच्याकडे उघडपणे रडूही शकले नाही आणि येऊ सुद्धा शकले नाही. चला बिल्लू, घर आलं. अय्या वहिनी,
हा छोटा पाहुणा कोण आहे? तू आणलंस याला? अगं हा माझा नातू बंटी. अगं बाई, हो का? किती गोड आहे. ए बंटी, तुझं पूर्ण नाव सांग ना. नाही ग, त्याला बोलता येत नाही, जन्मापासून मोकाच आहे. किती गोड आणि लागवी आहे ना हा. तुला बॅट हवी आहे का? मी आणते. अगं विशाखा, त्याला खायला दे काहीतरी. हो करते. चला, काय खाणार आहे? वहिनी, मला प्रभाकरचा फोटो तरी दाखव ग. निदान डोळे भरून फोटो तरी त्याला पाहू दे. प्रभाकर, मला माफ कर प्रभा. तू असताना मी नाही रे येऊ शकले. पण प्रत्येक भाऊबीजेला तुझी आठवण मात्र यायचीच हो. मग बाबांनी पाठवलेली भाऊबीज परत का पाठवली सांग? कारण तशी तिकडची आज्ञा होती. प्रभाकरच्या पत्राला उत्तर द्यायला, त्याला फोन करायला बंदी होती मला. आप्पांनी म्हणजे आमच्या बाबांनी सासरच्यांचा यांचा तसा अपमानच केला होता ग. म्हणून तर तुमची प्रभाकरची काही चूक नसताना आपणचा राग तुमच्यावर निघाला. पण मग आज इथे यायला त्यांनी विरोध केला असेल ना ग आत्या? विरोध करायला आहेच कोण? सासू सासरे गेले, हे गेले, बंटीचे आई बाबाही गेले. म्हणजे माझा एकुलता एक मुलगा असून नातवाची जबाबदारी माझ्यावर सोडून निघून गेले. आता सासरची नाती संपली म्हणून तर नातवाला घेऊन इथे आले मी. आता आमच्या दोघांशिवाय कोणी नाही आमच्यासाठी. आत्या अगं कोणी नाही असं कसं म्हणतेस? आम्ही सगळे आहोत ना. त्याच आशेवर वहिनीचं मनोगत वाचून धावत आले मी. पाहिलं ना प्रभाकर, तुमची बहीण अस्मिताची आत्या परत आली. तुटलेलं नातं पुन्हा जुळलंय. बंटी, हे बघ मी तुझ्यासाठी खाऊ. ए बेडू, ही काय खेळायची जागा आहे? तुटेल. बरं चला पटकन खायचंय. हे नाही काय ताकद हवी आहे की नाही? चला पटकन खायचं. 1 2 and 3. गुड बॉय. मस्त. पटकन बघणार आहे कोणाचा फोन. सुबोध, यू वोंट बिलीव्ह, अरे आत्या आल्या आहेत आणि एकट्या नाही, येताना एक छोटा गोड पाहुणा बरोबर घेऊन आले. मी इतकी खुश आहे ना सुबोध, तुला काय सांगू मी. ए तू आज लवकर ये ना घरी परत. ठीक आहे. हो बंटी, तुला माहिती कुठे हो बंटी?